ही थेट दृश्य आपण पाहतोय तर संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आज ते राज ठाकरेंसोबत चर्चा करणार आहेत। थेट दृश्य आपण पाहतोय संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। राज ठाकरेंसोबत चर्चा केल्यानंतर युतीची घोषणा कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती आधीच खासदार संजय राऊतांनी दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊत यांनी केली आणि आता संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, आपल्याला माहिती आहे की आता ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी सांगितलं की दोन्ही नेते हे लवकरच या संदर्भामधली घोषणा करतील आणि त्यासाठीचा कार्यक्रम जो आहे तो एका मंचावर येऊन या युतीची घोषणा केली जाईल। तर याच कार्यक्रमाचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं संजय राऊत हे आपल्याला माहिती आहे की ही दोन भावांची युती घडवण्यामध्ये संजय राऊत यांची सुद्धा महत्त्वाची भूमिका आहे। वारंवार त्यांनी आपल्या भूमिकांमधून या दोन भावांनी एकत्रित येणं किती गरजेचं आहे आणि त्यातून कशा पद्धतीनं महायुतीला शह देता येईल या संदर्भात मध्ये त्यांनी वारंवार वक्तव्य केलेली होती आणि त्यानंतर या दोन भावांना एकत्रित आणण्यामध्ये सुद्धा पुढाकार त्यांनी घेतलेला होता आणि त्या दृष्टीने आता जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे, विशेषतः मुंबईमध्ये या दोन भावांनी एकत्रित येऊन नक्कीच मोठा बदल घडवू शकतात अशा पद्धतीचं एक वातावरण तयार केलं जात आहे आणि म्हणूनच आपण पाहतो आहोत की त्यासाठी या दोन्ही पक्षांची एकत्रित युती जाहीर करण्यासाठी म्हणून एक कार्यक्रम घेतला जाणार आहे। ज्या कार्यक्रमामध्ये दोन्ही भाऊ एकाच मंचावर येऊन या युतीची घोषणा करतील। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाविकास आघाडीमध्ये काल आपण बघितलं होतं की काँग्रेस ही एकटी लढेल असं काँग्रेसच्या वतीने आणि आता जवळपास मनसेचा महाविकास आघाडीमध्ये म्हणजे खरं तर एक नवीन आघाडी यातून तयार होतीये ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि त्याचबरोबर मनसे अशी एक वेगळीच आघाडी तयार होती आणि या आघाडीचीच घोषणा करण्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेतला जाईल आणि त्या एकाच मंचावरून ही घोषणा केली जाईल अशा पद्धतीचं वक्तव्य आताच थोड्या वेळापूर्वी खासदार संजय राऊत यांनी केलेलं होतं आणि त्यानंतर लगोलग आपण पाहतोय की त्यांनी दादर इथलं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं शिवतीर्थ हे निवासस्थान गाठलेलं आहे, ते तिथं पोहोचलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचं रूपरेषा किंवा हा कार्यक्रम कशा पद्धतीनं व्हावा, कशा पद्धतीनं घोषणा केली जाईल, ज्याचा परिणाम जास्तीत जास्त मुंबईकरांवर व्हावा, मराठी माणसाला साथ घातली जाईल या मंचावरून दोन ठाकरे एकत्रित येण्याचं हे जे काही निमित्त ठरतं आहे मुंबई महानगरपालिका या दृष्टीनं हा कार्यक्रम कसा असेल त्याचं नियोजन करण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी संजय राऊत शिवतीर्थ या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आपल्याला बघायला मिळतात। बरं प्रणाली, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी सर्वात मोठी घोषणा संजय राऊतांनी केली आहे। आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू हे एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती। मात्र सोमवारी म्हणजेच कालच निवडणुकांची घोषणा होताच आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य केलंय आणि आता स्वतः संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि या भेटीतच ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेसंदर्भात अधिकृत तारीख समोर येणार असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता या भेटीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। शिवतीर्थ इथे ही भेट होते। संजय राऊत हे शिवतीर्थवर दाखल झालेले आहेत। राज ठाकरेंच्या भेटीसाठी ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय ती येत्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिल्यानंतर आता
स्वतः संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर येऊन युतीची घोषणा करतील अशी मोठी बातमी किंवा मोठी घोषणा संजय राऊत यांनी केलेली आहे। दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती। मात्र काल निवडणुकांची घोषणा होताच आता संजय राऊतांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर हे भाष्य केलंय। गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये देखील अनेक वेळा भेटी झालेल्या आहेत। दरम्यान आज राज ठाकरेंची भेट घेणार असल्याचं स्वतः संजय राऊत यांनी सांगितल्यानंतर आता ते शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत किशोरी पेडणेकर जोडल्या गेलेले आहेत। किशोरीताई, स्वागत आहे आपलं न्यूज 18 लोकमत मध्ये। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा आता लवकरच होणार आहे। संजय राऊत देखील राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। नेमकी युतीची घोषणा कधी होणार? आता हे पक्षप्रमुख आणि हे वरिष्ठच सांगू शकतात की बाबा कधी करतील, कारण आता अगदी तारखा बिगुल जे काय वाजायचं ते सगळं वाजलं। आता किती घाई आहे, प्रत्येक पक्षाला त्याच्या मोड बांधणं पक्षप्रमुखच सांगू शकतात किंवा त्यांचे जे कोणी त्यांच्याबरोबर वरिष्ठ आहेत, आता जे आमचे संजय राऊत आहेत किंवा अनिल परब आहेत, अनिल देसाई आहेत, विनायक राऊत आहेत, लवकरच कळवतील नक्कीच। बरं, पक्षाकडून कशी तयारी केली जाते निवडणुकांसाठी? पक्षाकडून आम्ही जे केलंय ते अभिमानाने सांगावं, हे आमचं काम आहे आणि आम्ही ते त्या पद्धतीने करतोय। जे लोक आरोप करतायत त्या आरोपावरती माझं म्हणणं आहे, सत्ता तुमच्या हातात आहे ना, आरोप जर वाटतायत तर करा, करून स्वस्त नका बसू, तेवढंच करायचं आणि लोकांना कन्फ्युज करायचं। बरं, किशोरीताई माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत अतुल भातखळकर देखील जोडले गेलेले आहेत। अतुलजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। आपण पाहत असाल लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार आहे। आपल्या पक्षाला या युतीमुळे काही फरक पडेल किंवा फटका बसेल असं वाटतंय? शून्य फरक पडेल। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे चांगल्या भाषेत सांगायचं तर एकादशीकडे निर्जळी गेली। काय फरक पडणार आहे? दोघंही पराभूत आहेत, दोघांनी हिंदुत्व सोडलेलं आहे, दोघांनी मराठी माणसाची मुंबई शहरामध्ये वाट लावलेली आहे। त्यामुळे हे दोघं एकत्र येऊन काय होणार आहे? काहीच होणार नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी जरूर एकत्र यावं। पण माझा प्रश्न एवढाच आहे, एकत्र येण्याचे गप्पा किती दिवस मारतायत? यांचं एकत्र येणं म्हणजे ट्रेडमिलवर चालण्यासारखं आहे, नुसतं घाम येतोय, पुढे तर काही जात नाहीये। हे यांच्या घरी जातात, ते त्यांच्या घरी जातात, हे यांच्या नातवाशी खेळतात, ते त्यांच्या नातवाशी खेळतात, त्याने काय होतंय? अरे जागा वाटपाचं काय, त्याच्यावर काही बोलाल? अतुलजी, आपल्यासोबत किशोरीताई देखील आहेत। किशोरीताई, आपण ऐकलंच असेल, फक्त भेटी होत आहेत, पुढे काही होतच नाही असं अतुलजी म्हणतायत। नाही, मुळामध्ये तुम्हाला त्रास का होतोय आणि तुमचा एवढा विश्वास आहे निवडणूक आयोग असल्यामुळे आहे का? आम्हाला त्रास होत नाहीये, दिवा हलतोय त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होतोय, बाकी काही नाही। कळलं की नाही? आम्हाला त्रास व्हायचा काही मुद्दा नाहीये। तुमची युती आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, जरूर करा, आम्हाला काही अडचण नाही त्या युतीमध्ये, जरूर करा, युती करा। पण लोक तुम्हाला विचारतील मग तुम्ही वेगळे का झाला होतात हेही सांगा। चक्की पिसिंग सांगणाऱ्यांना, अजित पवारांना तुम्ही मांडीवर घेतलं, त्याचं उत्तर द्या। ते उत्तर तुम्ही द्यायची नाही, फक्त फेक नरेटिव्ह पसरवून लोकांना कन्फ्युज करण्याचं काम करताय, त्याचं उत्तर द्या ना। 36,000 करोड 37,000 करोड कोणाच्या घशात गेले? बरं, अतुलजी यांचा फोन कट झालाय। मात्र किशोरीताई, मुंबईमध्ये बॅनरबाजी देखील पाहायला मिळते। एका परिवाराच्या नादी लागू नको मराठी माणसा असा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे। मग घाबरता कशाला? परिवाराच्या तुम्ही पण परिवार नाही का? एकाच या याच्यामध्ये आपल्याला दिसलंय अनेक ठिकाणी
एका घरात 6 उमेदवारा दिल्यात, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, एवढी यांची सवय आहे. बरं, ठीक आहे. किशोरीताई धन्यवाद. न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. अतुलजी आपले देखील धन्यवाद. तर आपण पाहतोय राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी संजय राऊत हे स्वतः शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत. महापालिका निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर आता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा कधी होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी आता या भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत. स्वतः संजय राऊत हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेत.